कोण भारतीय जनता पक्षाचे किंवा मिंधे गटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल महाराष्ट्रात आले। वाढवण बंदराच्या संदर्भात एक भूमिपूजनाचा काहीतरी कार्यक्रम होता। तिकडल्या कोळी आणि आदिवासी बांधवांनी त्यांना काळे झेंडे दाखवले। त्यांना काळे झेंडे दाखवले, त्यांचा निषेध केला। मोदी गो बॅक, मोदी गो बॅक, मोदी परत जा, अशा घोषणा दिल्या। मोदींनी पाहिलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या राजकोटवरून ज्या पद्धतीनं कोसळला आणि जो संतापाचा लावा इथे उसळला महाराष्ट्रात, त्याच्यामुळे जर आपण माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्राच्या संतापाला तोंड द्यावं लागेल। त्याच्यामुळे त्यांनी काल राजकीय माफी मागितली। प्रधानमंत्र्यांची माफी राजकीय माफी आहे। उद्याच्या निवडणुका विधानसभेच्या डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी। याच्यामध्ये फार मोठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम, महाराष्ट्राविषयीचं प्रेम, आत्मीयता हे असण्याचं कारण नाही। पण माफी मागवून जर प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी, असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसतो। प्रधानमंत्र्यांनी मागितलेली माफी ही पूर्णपणे राजकीय स्वरूपाची आहे। त्यातून सुटका करण्यासाठी या संकटातून, पण त्या माफीमुळे प्रश्न सुटत नाही। ज्या प्रकारचा घोर अपमान छत्रपती शिवरायांचा या महाराष्ट्रात झालाय, या सरकारकडून झालाय, मोदींनीच निर्माण केलेलं हे सरकार आणि संकट आहे। मोदींनी त्यांचं काम केलं, महाराष्ट्राचं काम करेल। मोदींनी जरी माफी मागितली असली तरी उद्यापासून या राज्यभरात जो सरकारला जोडे मारण्याचा आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यात कोणताही बदल होणार नाही। उद्या 11 वाजता सन्माननीय शरद पवारजी, माननीय उद्धव ठाकरे साहेब, नाना पटोलेजी यांच्यासह महाविकास आघाडीतले सर्व घटक, लाखो कार्यकर्ते एकत्र येतील आणि छत्रपती शिवरायांच्या अपमानाबद्दल सरकारला जोडे मारतील। प्रधानमंत्र्यांना जर खरोखर अशा घटनांचं गांभीर्य असतं, दुःख असतं, तर 5 वर्षापूर्वी पुलवामात आमच्या 40 जवानांची हत्या झाली, तेव्हाही त्यांनी देशाची माफी मागितली असती। जम्मू काश्मीरमध्ये आजही काश्मीरी पंडितांवर जो अत्याचार होतोय त्याबद्दल माफी मागितली असती। महिलांवरील अत्याचारात वाढ होते आहे त्याबद्दल माफी मागितली असती। पण प्रत्येक वेळेला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृती करायची, पावलं टाकायची, ही आमच्या प्रधानमंत्र्यांची खासियत आहे। त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांची मागितलेली माफी हा तुमचा व्यक्तिगत विषय आहे, हा राजकीय विषय आहे। ही जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रच आपल्याला माफ करणार नाही, पण महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेलं नाही हे तुम्हाला कळेल। या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे 2 उपमुख्यमंत्री यांनी जी भूमिका बजावली आहे शिवरायांच्या अपमानात, त्याचा तपास कोण करणार? आरोपींना अटक कोण करणार? शिल्पकाराला ही सुपारी कोणी दिली? काही कोटींची, त्यांची नावं कधी समोर येणार?
सार्वजनिक बांधकाम खात्याने हे केलेलं काम आहे, त्या मंत्र्यांचा राजीनामा कोण घेणार? आणि पुतळ्या मागचं जे ठाणे कनेक्शन आहे, त्या ठाणे कनेक्शनचा सूत्रधार जो आहे मंत्रिमंडळात वर्षा बंगल्यावर, त्याचा राजीनामा कोण घेणार? त्याच्यामुळे माफीने प्रश्न सुटत नाही. मोदींनी असा देखील उल्लेख केलेला आहे की काँग्रेसने सावरकरांची माफी का नाही मागितली, असा देखील उल्लेख त्यांनी केलेला आहे. छत्रपती शिवरायांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांशी मी म्हणून तर म्हणतो ना, ही राजकीय माफी आहे. मी जे म्हणतोय, प्रधानमंत्र्यांना यात राजकारण आणायचं आहे. वीर सावरकरांचा विषय पूर्णपणे वेगळा. सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कदापि होऊ शकत नाही. वाटल्यास तुम्ही प्रधानमंत्र्यांनी आमच्या 6 सोनेरी पानं हे सावरकरांचं पुस्तक आम्ही त्याला वाचायला पाठवू, प्रधानमंत्र्यांजीला वाचायला पाठवू. सावरकरांचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. काँग्रेसनं काय करायचा, काँग्रेसचा प्रश्न असेल, पण आपण वीर सावरकरांना अद्याप भारतरत्न देऊन सन्मानित का केलं नाही, त्याबद्दल तुम्ही सावरकरांची माफी मागा. बताइए. प्रधानमंत्री महाराष्ट्र में थे, मालूम में जो घटना हुई उसको लेकर उन्होंने माफी मांगा. उन्होंने ये भी कहा है कि पीएम पद के लिए मेरे नाम की घोषणा की गई थी, तो मैं छत्रपति शिवाजी महाराज के समाधि में जाकर मैंने ध्यान किया था. किस तरीके से देखते हैं घटना का? देखिए, प्रधानमंत्री कल महाराष्ट्र में आए थे, मुंबई में आए थे. मुंबई के लोगों ने उनके काले झंडे दिखाकर स्वागत किया. आप देखा होगा, पालघर में गए, वहाँ भी आदिवासी मछुआरे हमारे जो है हजारों की संख्या में मोदी जी को काले झंडे दिखा रहे थे. मोदी गो बैक की घोषणा कर रहे थे. प्रधानमंत्री ने देखा कि छत्रपति शिवाजी महाराज का जिस तरह से अपमान इस राज्य में हुआ है और उनके ही सरकार ने किया, उनके बाद महाराष्ट्र का जो जनमानस है बहुत ही संतप्त हुआ है. एक आग लगी है हमारे मन में. अगर ये मामला ठंडा नहीं हो गया तो हमें महाराष्ट्र में घूमना मुश्किल होगा. ये राजनीतिक माफी है, ये राजनीतिक माफी है, पॉलिटिकल मूवमेंट उनकी मुंह है. माफी मांगो छूट जाइए, माफी मांगो छूट जाइए, यही है ना उनका. माफी मांगने से छत्रपति जी का जो अपमान हुआ है उनकी भरपाई नहीं होगी, कभी नहीं होगी. अगर सच्चे मन से अगर प्रधानमंत्री माफी मांगते हैं तो 5-10 साल पहले जो पुलवामा में हमारा 40 जवानों की हत्या हुई और देश में सन्नाटा हुआ, देश दुखी हो गया, उस वक्त देश से माफी मांगनी चाहिए थी. एक साथ 40 जवान मारे गए आपकी नाकामी की वजह से. जिस तरह से जम्मू कश्मीर में आज भी हत्याएं चल रही है और हमारे कश्मीरी पंडितों को अब तक घर वापसी का आपका वायदा पूरा नहीं हो गया, उसके लिए भी माफी मांगो. आपने इतने बार झूठ बोला है देश के सामने, आपको दर दिन माफी मांगनी पड़ेगी, लेकिन आप माफी नहीं मांगोगे. ये महाराष्ट्र है, महाराष्ट्र किसी को माफ नहीं करता, खास करके छत्रपति शिवाजी महाराज के मामले में. तो आपको माफी मांगने के सिवाय आपके पास दूसरा कोई पर्याय नहीं था. लेकिन फिर भी जो हमारा आंदोलन कल से शुरू होगा ये सरकार के खिलाफ, जूते मारो ये सरकार को, 1000 जूते मारो और एक गिनो, 1000 जूते मारो और एक गिनो. यह आंदोलन कल जारी रहेगा. माननीय उद्धव ठाकरे जी, शरद पवार साहब, नाना पटोले जी, महाविकास आघाड़ी के सभी नेतागण और लाखों कार्यकर्ता हमारे पार्टी के, हमारे आघाड़ी के कल गेटवे ऑफ इंडिया पर जमा हो गए और सरकार को खुलेआम जूते मारेंगे और सरकार को भगाएंगे. मांगो माफी. सर, परवानगी दिली नाहीये मुंबई पोलिसांनी आणि त्यामुळे शिवप्रेमी देखील यामध्ये मोठा कांग्रेस की ओर से जब प्रधानमंत्री मुंबई आ रहे थे तो उसके विरोध में आंदोलन किए जाने की बात कही गई थी. हालांकि पुलिस ने कहीं ना कहीं जो कांग्रेस, देखिए, पुलिस की दमनशाही तो होती है. हमारे साथी उनको घर में दबोच लिया, किसी को अरेस्ट किया. इस राज्य में, इस देश में आंदोलन करने का फ्रीडम अब नहीं बचा है. हम आंदोलन नहीं कर सकते लोकतंत्र में. हम संसद में बोल नहीं सकते. हमारा फ्रीडम ऑफ स्पीच एंड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन के ऊपर कंट्रोल आया है, सेंसरशिप आई है.
हमको अरेस्ट करके लेके जाएंगे, ये स्थिति देश में है। तो आपको इसलिए देश की माफ़ी मांगनी पड़ेगी आने वाले दिनों में, और जरूर हम आपसे माफ़ी मंगवाएंगे। सर, प्रधानमंत्री वीर सावरकर नाव सर वीर सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊ शकतात आणि मुंबई पोलिसांनी परवानगी अजूनपर्यंत आपल्याला दिली गेली नाही। बघा, मुंबई पोलीस, मिंदे सरकार व त्यांचे पक्षातले सगळे घाशीराम कोतवाल, बरं का, पेशव्यांचे, हे शेवटपर्यंत लोकभावनांचा उद्रेक दडपशाहीनं संपवण्याचा प्रयत्न करतील। पण शिवरायांचा जेव्हा जेव्हा अपमान या महाराष्ट्रात झाला तेव्हा प्रधानमंत्री असोत किंवा अन्य कोणी असोत त्यांना गुडघे टेकावे लागले। मोरारजी देसाई गुजरातचेच एक मुख्यमंत्री होते त्या काळात आपले, त्यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता आणि त्यांनाही नरेंद्र मोदीप्रमाणे शेवटी माफी मागावी लागली। हे मिंध्यांनी विसरू नये। मला आश्चर्य वाटतंय, मिंधे आणि त्यांच्या सरकारचं रक्त तपासावं लागेल, हे खरोखरच मराठी आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका घोर अपमान होऊन सुद्धा ते लोकभावनेचा उद्रेक दडपशाहीनं खतम करू इच्छितात। यांचं रक्त मराठ्यांचं नसून काही वेगळं रसायन त्यात भरलंय का, हे शोधण्याची आज गरज आहे। चला, थँक्यू। सिक्युरिटी नाकारली स्वतः शरद पवारने, त्यांनी विचार शरद पवार साहेब हे अत्यंत या देशातले अनुभवी आणि सुज्ञ नेते आहेत। कोणता निर्णय घ्यावा आणि काय करावं याची त्यांना पुरेपूर जाण असते। संजय राऊत